काँग्रेसनं मनधरणी करूनही विशाल पाटलांनी अपक्ष अर्ज दाखल केला। मात्र तरीही काँग्रेसनं विशाल पाटील यांच्यावर कारवाई केली नाही। विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस मेहरबान असा सवाल आता उपस्थित होतोय। राज्यात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडून तिसऱ्या टप्प्यातलं मतदान जवळ आलं असलं तरी सांगलीतले मवियातले रुसवे फुगवे काही केल्या संपल्याची चिन्ह दिसत नाहीयेत। काँग्रेसमधून बंडाचं निशाण फडकावत अपक्ष मैदानात उतरलेल्या विशाल पाटलांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे। पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतलेल्या विशाल पाटलांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेसनं मेळावा घेतला खरा, पण या मेळाव्यातच विश्वजित कदमांसह कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांवरचं प्रेम जाहीर केल्यानं कारवाई न करता काँग्रेसला हा मेळावा गुंडाळावा लागला। आता या मेळाव्याला काही तास होत नाही तोच काँग्रेसनं विशाल पाटलांना कारवाईसाठी अल्टिमेटम दिलाय। विशाल पाटलांनी चंद्रहार पाटलांना पाठिंबा देणारं पत्र काढावं, अन्यथा पक्ष कारवाईला सामोरं जावं असा इशारा दिलाय। सांगलीच्या बैठकीत काँग्रेसनं हा निर्णय घेतल्याचं कळतंय। कारवाईच्या संदर्भात तर होईलच, शेवट आपल्याला पक्षाच्या आणि आम्ही इंडिया आघाडीच्या जे काही जागा वाटप झालंय त्यामध्ये त्याच्या पुढे जाऊन कोणी नेता काम करत असेल तर त्या पक्षांनी ती कारवाई करणे अपेक्षितच आहे आणि मला वाटतं की प्रदेशाध्यक्षांनी त्यांना तशी सूचना दिली आहे आणि त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा नक्की आहे। तर तिथं विशाल पाटलांनी कारवाई करण्याआधी कारवाईच्या पेपरवर स्वाक्षरी करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपलं काँग्रेसमधलं योगदान काय हे पाहावं असा खोचक सल्ला दिलाय। आज जर अशी कुठली कारवाई करायची असेल तर त्या कारवाई सही करणाऱ्यांनी विचार करावा की ते सही करणाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आमच्या घराचे कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे का आणि मग त्यांनी कारवाई खुशाल करावी। तर मला वाटत नाही की काँग्रेसमध्ये कुणी ह्या प्रकारचा निर्णय घेईल। पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या कोल्हापूरच्या बाळासाहेब खाडे यांच्यावर काँग्रेसनं त्वरित कारवाई केली होती, पण विशाल पाटलांच्या भूमिकेमुळे सांगलीत मशाल धोक्यात येत असूनही युती धर्मावर सवाल उपस्थित करूनही कारवाईसाठी काँग्रेसनं हात का आखडता घेतलाय यावर आता सवाल उपस्थित होतोय। नागपूरहून ज्ञानेश्वर पवारसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।